चला अगदी लगेचच मॅच आपण सुरू करतो। आपण पाहू शकता मैदानावरती तेलंगवाडी आणि त्यांच्या विरोधात आपण पाहू शकाल शीळ संघ पाहायला मिळतोय। जनमान शीळ ब या दोन संघाच्या माध्यमातून हा सामना मैदानावरती आपण जरूर पाहतोय। 3 षटकांचा हाही सामना पाहायला मिळेल, ज्यामध्ये पहिली 3 षटक गोलंदाजीच्या माध्यमातून तेलंगवाडी संघ गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि अपोजिट मात्र बॅटिंगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय सध्या जनमान शीळ। मॅच जबरदस्त राहील, टार्गेट किती धाब्याचं बनवलं जाईल हे पण जरूर पाहणार आहोत या मॅच मध्ये। 2 वाजून 31 मिनिटं झाले, चला फास्ट घ्या। आजची रात्र अंतिम रात्र या स्पर्धेची आपण पाहताय। सामना सुरू होतोय, पहिला चेंडू समोरचा दिसला, अगदी स्लाइस करण्याचा प्रयत्न फलंदाज खेळपट्टीवरती आपण जरूर बघताय तिथे पाळाच्या माध्यमातून दर्शवलेला आहे आणि पहिल्याच बॉलवरती सिंगल। जनमान शीळ संघ मैदानामध्ये बॅटिंग करतोय, टार्गेट मिनिमम 3 षटकांमध्ये 30 तरी बनवावं लागेल। मागच्या मॅच मध्ये अगदी आपण पाहू शकताय भलं मोठं आव्हान चेस करण्याच्या प्रयत्नामध्ये जबरदस्त खेळ केला होता, पण आज दिवस जबरदस्त राहिला। खरं तिथे गोलंदाजी करणाऱ्या टीमचा लॉंग ऑनला लॉक केलंय, चेंडू सरळ निघून जाईल नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार। एक षटकार आलाय, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहू शकताय। पंचांकडे बॅट बॉल साठी दात मागितली जाते, अतिरिक्त चेंडू मात्र इथून दर्शवला जाईल। एकसा चेंडू मैदानामध्ये गोलंदाज खेळपट्टीवरती गीतेच्या माध्यमातून फेकला जातोय। आजच्या लॉट्स मधील पहिला मॅच जिंकला होता अगदी तेलंगवाडी टीमने आणि जरूर त्यांच्या विपक्षात आपण पाहू शकाल जनमान शीळ संघ इथे बॅटिंग करतोय। फुल बॉल ऑन साइडला सरळ पुढे एकदा सिग्नल येतोय, बरोबर ग्रीन, चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 4। डीजे श्याम सरांचा देखील ज्यांच्या आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये खरतर डीजे ऑपरेटिंगच्या माध्यमातून ही सारी सॉंग्स जी मात्र आपल्याला ऐकवली जात आहेत। इनसाइड आउटला फटका जबरदस्त आपण बघाल, 2 धाब्याचा प्रयत्न तिथे लगेचच दिलाय, 2 रन तिसरीचा प्रयत्न किंबहुना तिथे थोडीशी घाई जी मात्र जरूर बॅटर करत होते, बट कदाचित ही घाई भरपूर डेंजरी ठरू शकली असते आणि सध्या आपण पाहू शकता 2च धाबाच्या मात्र इथून समाधानामध्ये ठेवलेल्या आहेत। स्कोर बोर्डला 14 धाबा। जनमान शीळ बी संघ मैदानावरती फायटिंग चॅलेंजिंग लक्ष्याच्या दिशेनं बॅटिंग करतो आणि भरपूर मोठं चॅलेंज जे मात्र अगदी गोलंदाजांच्या विरोधात स्वीकारलंय। फलंदाजी करत असलेल्या या सामन्यामध्ये शीळ टीमच्या बॅटर्सने हो स्विचित केलंय, फलंदाजीचा मोह बदललाय आणि मॅच मध्ये रंग निर्माण झाला। चेंडू पाठवला पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर, आर पार, 4। चौकार मैदानामध्ये बॅटर खेळपट्टीवरती आपण बघताय सचिनच्या बॅटमधून गीतेच्या विरोधात आल्या। स्कोर बोर्डला जनमान शीळ बी संघाच्या आपण पाहू शकतात 18 धाबा स्कोर बोर्ड वरती। इथे देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहू शकता। 3 षटकाचा सामना आणि त्यामुळे अगदी धुमसा धुमसे आणि कोपचा कोपची अशा पद्धतीचं उदाहरण जे मात्र मैदानावरती फलंदाजाने दिलेलं पाहायला मिळतंय। ओव्हर नंबर 1 चा खेळ संपतोय, शेवटून चेंडू डॉट येत असताना आपण पाहाल स्कोर बोर्डला 18 धाब्यात। चला फास्ट घ्या, तेलंगवाडी संघ मैदानावरती अधिक समय खर्च करायचा नाहीये आज, तर जेवढा आपण फास्ट घेणार आहोत तितकं आपल्यासाठी चांगलं आहे। सकाळचा तर नक्कीच प्रत्येकाला अगदी सूर्य उदय हा तर पाहायचाच आहे, कारण आजची फायनल रात्र आहे आणि सुपर 8 मध्ये जर पाहायला गेलं तर 4 मॅचेस आणि त्यानंतर सेमीफायनल्स 2 आणि 1 फायनल, म्हणजे एकूण जर पाहिलं गेलं तर अजून 7 सामने जे मात्र खेळवायचे आहेत आणि रेग्युलर लॉट्स मधील अजून भरपूर साऱ्या मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत, अजून 2 सामने खेळवायचे, त्यामुळे फास्ट अगदी आपण बघू शकतो अजून 9 मॅचेस ज्या मात्र बाकी आहेत, त्या अनुषंगाने आपण थोडंसं फास्ट घ्या।
18 धाबा स्कोर बोर्डला मैदानामध्ये सुरुवात मात्र धमाक्यात दिली या स्कोर बोर्डला जर्मन शील्ड बी संघाच्या दोन्ही फलंदाजांनी. नुकसान नाही, भरपूर चर्चेची गोष्ट या सामन्यामध्ये सध्या. शॉट ऑफ लेंथ, कटर लेंथ आपण बघू शकतात. लेफ्टी अँगल मधून गोलंदाज खेळपट्टीवरती रोहित गोलंदाजीसाठी दाखल झालाय, जिथे आपण पाहू शकतात सहजासहजी राईट हँडर बॅटरला लेग कटरचा वापर जो मात्र भरपूर चांगल्या मौसम मध्ये केला जातोय. सिंगल जी मात्र या बॉलवरती येईल. स्कोर बोर्डला 19 धाबा बॅटिंग करणाऱ्या आपण पाहू शकतात सध्या तरी शील्ड संघाच्या. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. अगदी कोळेवाडी आणि त्यांच्या विरोधात ओमसाई वांगणी या दोन टीमच्या माध्यमातून पुढचा सामना असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी पोहोचायचं आहे. आजची रात्र जी कोणाच्या नावावरती जाईल रेग्युलर लॉट्स मधून हे आपण जरूर इथे या खेळाच्या माध्यमातून पाहणार आहोत. बट हा मॅच कशा पद्धतीचा होईल हे देखील आपण जरूर बघतोय. हरकत केली मैदानामध्ये फलंदाज आपण बघू शकतात. पडल्यानंतर पुन्हा एकदा नॅचरल कटर गोलंदाज मैदानावरती रोहितला मिळतोय. उजवा फलंदाज मैदानावरती बॅटिंग करतोय. ट्रॅप सेट जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणामध्ये अगदी पॉइंट कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग अशा पद्धतीचं क्षेत्र सेट केलंय. सध्या आपण बघू शकतायत गोलंदाजी करत असताना स्वतः गोलंदाज रोहित नाही आणि त्याच दिशेने गोलंदाजी केली जाते. म्हणजे सोचून आणि समजून मैदानावरती इथून गोलंदाजी होतीये गोलंदाज रोहित कडनं. सफल झालेत क्रॉस बॅटनं. नाग्या पूस जागा मिळेल तिथे घुस आणि आता घुसलाय फलंदाज सचिन बरोबर खेळपट्टीच्या मधोमध आणि पाठवून दिला सायलेग सीमारेषेच्या पलीकडे साइड स्क्रीनला चौकार. आता बॅटर सचिनच्या बॅटमधून चौकार येतोय. सेट बॅटर मैदानावरती सचिनला आपण पाहतोय आणि सचिन एक असा खेळाडू ज्याची चर्चा मैदानावरती आता सध्या तरी भल्या मोठ्या प्रमाणात होतीये. रिव्हर्स काढण्याचा प्रयत्न, मिसामिक फटका बसला, सर्व बॅटने धावा येत होत्या परंतु यावेळेस टी48 मैदानामध्ये तू करू शकतोय तर आम्ही करू शकतोय सांगितलंय तेलंगवाडी संघाने. सचिन बाद विकेट. अक्षय रिप्ले मध्ये आपण बघू शकतात वारंवार हा जो रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. ज्या तर अगदी आपण पाहू शकतात मैदानावरती क्षेत्ररक्षकाने हा चेंडू खेळपट्टीवरती जो वेगात आपडलाय जिथे तर आपण बघू शकाल बॉल म्हणत असेल अरे बाबा एवढ्या जोरात नको. बरोबर आपण पाहू शकाल मैदानावरती विकेट मिळाला. भरपूर चांगली चर्चा जी गोलंदाजी करत असताना तेलंगवाडी संघासाठी होत असताना आपण बघू शकतोय. हो शॉट ऑफ लेंथ गोलंदाज मैदानावरती मात्र रोहित गोलंदाजी करतोय. अतिरिक्त चेंडूचं मात्र इथे सध्या लेगस्टंपला सोडत असताना आपण बघू शकतात. अतिरिक्त धाबेच्या मदतीने धावफलकाला आपण पाहू शकाल 24 धाबा जर्मन शील्ड बी संघ इथे बॅटिंग करतोय. सचिनच्या बॅटमधून सुरुवात अप्रतिम राहिले परंतु शेवट कोणाच्या बाजूने होईल हे देखील आपण या मॅच मध्ये बघणार आहोत. हो पुन्हा एकदा बॅट स्विंग चांगला होता परंतु स्विंग केलाय गोलंदाज मैदानावरती आपण पाहू शकता रोहितने. कमबॅक करतर गरजेचं आहे मैदानावरती सध्या तरी तेलंगवाडी संघाकरिता आणि तेच कमबॅक मैदानामध्ये गोलंदाज रोहित दर्शवतोय. एक सिंगल त्याच्यानंतर डॉट बॉल, चौकार, विकेट, व्हाईट बॉल, पुन्हा डॉट बॉल. म्हणजे या ओव्हर मध्ये जर पाहिलं गेलं तर एकूण 6 धाबा ज्या मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळाल्यात आणि कमबॅक जे मात्र खूप चांगलं केलं गोलंदाज मैदानामध्ये रोहितने. आज मात्र आपल्या नावाची चर्चा खूप चांगली केली गोलंदाज रोहितने. बरोबर अजून एक डॉट बॉल मॅच मध्ये आपण पाहताय. 2 षटकांचा गेम संपलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीमध्ये शील्ड टीमच्या स्कोरबोर्डला 24-24. कॉलिंग असेल अगदी ओमसाई वांगणी टीमचे कॅप्टन्स आणि अपोजिट कोळेवाडी संघाचे कॅप्टन्स आपण या इथे टॉस केल्या जातोय. चालू मॅच जो आपण मैदानावरती पाहतोय त्यामधून जिंकेल तो अगदी आजच्या रात्रीतील आजच्या लॉट्स मधील क्वालिफाय मॅच खेळत असताना पाहायला मिळेल आणि अगेन्स्ट मॅच अगदी आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने ओमसाई वांगणी
आणि त्यांच्या विरोधात कोळीवाडी या दोन टीमच्या माध्यमातून सामना 3च ओव्हरचा असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनने लक्षात ठेवा. आणि त्यानंतर हा टॉस इथे होत असताना आपण पाहताय. तिसऱ्या षटकाला सुरुवात राहिली. अतिरिक्त चेंडू जो मात्र गोलंदाज निलेशच्या माध्यमातून डिलिव्हर्ड होतोय. स्कोर बोर्डला आपण पाहताय सध्या तरी 25 जाबा श्री बी संघाच्या मात्र या धावफलकाला अंकित झालेला आपण पाहाल. आजची अंतिम रात्र या स्पर्धेचा आपण जरूर हक्काने पाहताय. लॉफ्ट केले समोर मिसामिंग चेंडू हवेत अंतर कमी आणि तेच अंतर फलंदाजाला देखील पाठवते पुन्हा एकदा परतीचा सफर. विकेट सामन्यामध्ये बाद होतोय. बॅटिंग करणारे अगदी सध्या श्री बी संघाचा नवीन बॅट्समन मैदानामध्ये मयूर तिथे दाखल झालेला आपण पाहताय. मयूर आल्याला पुढे एकदा हवाई यात्रा चोडण्याचा प्रयत्न. मिसामिंग फटका बसलाय. जेलची संधी पकडला जाईल. संपलाय खेळ. चलता बंद मैदानावरती हेच सांगितलं गोलंदाजी करत असताना पुढे एकदा तेलंगवाडी टीमचा गोलंदाज निलेशने विकेट. मॅच मात्र जबरदस्त आहे. पलटवार नोंदवलाय तेलंगवाडी संघाने गोलंदाजी करत असताना. इथून आपण पाहू शकता त्या स्पेल मध्ये गोलंदाज निलेश गोलंदाजी करतोय. जड मध्ये केले ऑन हॅट्रिक बॉल. मिसामिंग फटका बसलाय आणि या स्पर्धेतील अजून एक जबरदस्त हॅट्रिक गोलंदाज निलेशच्या नावावरती. पाटर आणखीन एक बाद श्री संघाचा. विकेट डिझाय. चला फास्ट बॅटर फास्ट थोडस अगदी आज वेळेचं करतर आपण भरपूर भान ठेवायचंय. विकेट मात्र इथून जर्मन शील्ड बी संघाला आपण पाहू शकता. चौथा लागलाय 25 ला. जिथे सुरुवात सचिनने अप्रतिम दिली होती. पहिल्या षटकामध्ये 18 धाब्याची तिथे वाटलं होतं प्रेक्षकांना देखील की धाबा भरपूर मोठ्या होणार आहेत, परंतु सचिनला बाद केलं आणि त्यानंतर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक. हे मात्र सगळ्यात अलग दाखवलंय गोलंदाजी करणाऱ्या तेलंगवाडी टीमने. म्हणतात ना वेळ कायम कशी असो ती बदलते आणि सामना बदलून दाखवला तेलंगवाडी टीमने. अजून एक धक्का आल्या पावली परतावा लागेल फलंदाजाला. विकेट. इथून आपापल्या साथ नाही तर आता संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अगदी भरपूर चर्चेत आणली आहे. आपण बघू शकतायत अगदी 4 विकेट्स ज्या मात्र प्रत्येकी बॉलवरती कंप्लीट केल्यात आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण बघू शकाल ऑन बॉलिंग ट्रॅक वरती निलेश. हो यॉर्कर चेंडू फायफर यस एक्झॅक्टली पंजा मैदानावरती गोलंदाजी करत असताना निलेशच्या माध्यमातून संपादित केलाय आणि आणखीन एक विकेट या मॅच मध्ये शील्ड टीमला. फलंदाज बाद. फायफर वरती करतर ऑन होता गोलंदाज. मैदानावरती आपण पाहू शकतात गोलंदाजी करत असताना निलेश हा गोलंदाज ज्या प्रकारे बॅटची टॉप एज लागले तिथून जर पाहायला गेलं तर विकेट किपरनं उत्साह नोंदवलाय आणि त्यानंतर स्मिथ हास्य जे मात्र संपूर्ण गोलंदाज अगदी आपण पाहू शकतो निलेशच्या चेहऱ्यावरती
आणि तदनंतर पुन्हा एकदा संपूर्ण तेलंगवाडी संघाच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळत आहे. सामन्यामध्ये आपण बघताय 25 धावा धावफलकावरती आहेत. बॅटल मध्ये अगदी लास्ट ओव्हर मधील लास्ट बॉल जो मात्र इथून शिल्लक राहिलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी तिथे दाखल झालेला आपण पाहताय कल्पेश. हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. शील्ड संघाची परिस्थिती मात्र इथून क्रिटिकल दिसते आहे. हो जड मध्ये केलंय. पुन्हा एकदा आपण पाहू शकतात बॅटची थोडीशी साइड एज घेतली आहे. शॉर्ट टर्नमेंट मध्ये चांगली फिल्डिंग मिळाली जाईल. एक जाव सामन्याचं पहिलं सत्र संपते. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली जर्मन शील्ड 20 संघाने ज्यांनी स्कोरबोर्डला अंकित केलेत अगदी 46 धावा आणि तब्बल 47 धाबेचा पाठला करत असताना सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळेल. सॉरी 26 धावा आणि 27 धाबेचा पाठला करत असताना पाहायला मिळेल तिथे तेलंगवाडी संघ. तिथे अगदी तेलंगवाडी संघ आणि या जाबा डिफेन्स करत असताना मैदानामध्ये जर्मन शील्ड संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजची रात्र जी मात्र अंतिम रात्र या स्पर्धेची आपण पाहतोय. समोर अगदी 18 चेंडू आणि 27 धाबा जे मात्र इथे चेस केल्या जाणार आहेत. सध्या तरी खेळपट्टीवरती आपण बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये तेलंगवाडी संघाच्या माध्यमातून चला बॅटर इंटर करायचे. तेलंगवाडी संघ लगेचच आज संपूर्ण रात्रीमध्ये जर पाहिलं तर खूप साऱ्या मॅचेस ज्या मात्र आपल्याला कंटिन्यू खेळवायच्या आहेत. जवळ सकाळी होऊ शकते. त्या अनुषंगाने आपण लगेचच आपले बॅटर मैदानावरती दाखल करा. खेळपट्टी थोडीशी इथून प्रतिसाद जर पाहिलं गेलं तर अगदी भरपूर चांगल्या पद्धतीने देत असताना पाहायला मिळाली. अंतिम शेवटच्या षटकामध्ये तेलंगवाडी टीमला गोलंदाज निलेशने जबरदस्त गोलंदाजी केली आणि सध्या आपण पाहू शकतात 18 बॉल्स आणि 18 बॉल्स मध्ये मात्र तब्बल 27 धाबेचा पाठला इथून केला जाईल. चला क्वालिफायर्स टीम ज्या करता सुपर 8 मध्ये दाखल झाल्या त्या टीम्सला विनंती असेल की आपण रिपोर्टिंग करून राहायचं आहे. अगदी आपण पाहू शकतात ज्या पद्धतीनं आजचा लॉट्स संपन्न होईल त्या प्रकारे आपण सुपर 8 मध्ये सुपर 8 मधल्या मॅचेससाठी आपण पाहू शकतात लॉट्स केला जाईल आणि मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने आणखीन एक महत्त्वाची सूचना जी आमच्यापर्यंत पोहोचली जाते. दो संघ खरतर हजर नसणारे त्या टीमला डायरेक्टली आपण पाहू शकतात. काहीच ऑर्गनायझिंग कमिटी खरतर ऐकणार नाहीये. डायरेक्टली अपोजिट टीमला विन दिलं जाईल हेही लक्षात ठेवा. 18 चेंडू 27 धाबा मैदानामध्ये चेस होतील की डिफेन्स हे जरूर आपण सामन्याच्या अगदी दुसऱ्या सत्रामध्ये पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती सचिन गोलंदाज दाखल झाल्या. समोर खेळपट्टीवरती बॅटर मैदानामध्ये आपण पाहू शकतात मिलिंद फलंदाजी करतोय. पहिलाच बॉल बाउन्सर मिसामिंग फटका बसतोय. झेलची संधी क्षेत्ररक्षक बॉल वरती पोहोचले तिथे आपण पाहू शकाल दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आडा करता आपण पाहू शकता. सध्या तरी 2 धाबाच्या मात्र इथून अंकित होत आहेत. 2 रन्स येतील. सिंगल डबल्सला देखील प्राधान्य दिलं तरी देखील हा सामना चेस सहजासहजी होऊ शकतोय. अगदी चेस करणारा इथून तेलंगवाडी संघाकरिता पण त्यामध्ये अगदी खेळपट्टीवरती फलंदाजी देखील थांबणं गरजेची आहे.
20 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. मॅच मध्ये सध्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सचिन गोलंदाजी करतात. ब्रेक थ्रो आणावे लागतील. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, आड्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता मैदानामध्ये. फलंदाज खेळपट्टीवरती आपण बघू शकता मिलिंद या बॅटरला बीट केले. डॉट बॉल, निर्धाव चेंडूचा वापर मैदानामध्ये गोलंदाज खेळपट्टीवरती सचिनच्या माध्यमातून दर्शवलाय. दोनच धाबा धावफलकावरती आपण पाहतो आणि त्याचबरोबर मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने आणखीन एक महत्त्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज आणि त्यानंतर बेस्ट बॅटर उत्कृष्ट फलंदाज अशा पद्धतीची 2 पारितोषिक आपण पाहता. ती पारितोषिक अगदी जोपर्यंत संघ कर्तर तुमचा क्वालिफाय झालेला म्हणजेच सुपर 8 मध्ये पोहोचलेला तोपर्यंत तुमचे पॉइंट घेतले जातील. हे अगदी प्रत्येकी खेळाडूने लक्षात ठेवायचं, प्रत्येकी टीमच्या कॅप्टनने लक्षात ठेवायचं आहे. आणि जरूर आपण पाहू शकतायत मॅच मध्ये अगदी बॅटिंग करणाऱ्या टीमला थोडस जर पाहिलं तरी इथून हरकत राहिली. फेल डिलिव्हरी, फेल डिलिव्हरी मैदानामध्ये गोलंदाज खेळपट्टीवरती आपण पाहू शकता. सचिन चांगली गोलंदाजी करतोय. स्कोर बोर्डला फक्त आणि फक्त 2 जाब आहेत मॅच मध्ये. इथून आता दबाव पुन्हा एकदा अगदी तेलंगवाडी संघावरती दिसतोय या बॅटल मध्ये. पुढे ठेवतात वेगवान चेंडू समोर. लॉगऑफ मध्ये फटका आहे. क्षेत्ररक्षक बॉल वरती पोहोचतात. एक सिंगल वेगात दुसरीचा प्रयत्न. बघता बघता इथून 2 धाबाच्या मात्र अंकित झालेले आपण पाहू शकाल. सिंगल डबल्सला प्राधान्य जरूर दिलं जाते मैदानामध्ये चेसिंग करत असताना तेलंगवाडी संघाच्या बॅटर्स कडनं. पण आता आक्रमण देखील तितकीच महत्वाची आहे. 27 धाबेचा पाठला केला जातोय. स्कोर बोर्डला 4 धाबा बनल्यात. डाबामध्ये आपण पाहू शकाल पहिले षटक सुरू आहे दुसऱ्या इनिंग मध्ये आणि गोलंदाज सचिनने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. पहिलं षटक फेकलं जातं. वेगवान चेंडू विकेट कीपरला बीट केले आणि त्यानंतर बेमिसाईल चेंडूने घेतली डायरेक्टली ब्लास्ट स्क्रीनची बैट. मिथिल यस 22 मधून 4. वरती सध्या मैदानामध्ये आपण बघू शकाल गोलंदाज सचिन गोलंदाजी चांगली करतोय. पण विकेट कीपर क्षेत्ररक्षक मैदानामध्ये पाठिंबा देत नाहीयेत, साथ देत नाहीयेत. हो वेगवान चेंडू पुढे एकदा यॉर्कर तिथे अपील होतीये कदाचित. इनफॅक्ट जो मात्र थोडासा बाहेर दिसतोय. पिचिंग थोडीशी बाहेर आहे. समोर आपण पाहू शकाल एकेरी सिंगल जी मात्र इथून जरूर कंटिन्यू खेळपट्टीवरती कंप्लीट केली आहे. सिंगलच मेल धावफलकावरती आपण पाहतायत अगदी बॅटिंग करणाऱ्या तेलंगवाडी संघाच्या 9 धाबाच्या मात्र इथून अंकित झालेल्या पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्डला 9 धाबा आपण बघाल. चला फास्ट घ्या. जनमान शील्ड बी संगम आपण पाहू शकतात 12 चेंडू अजून देखील 17 धाब्याची गरज जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. चला अगदी क्वालिफाय टीम्स सारमाळ त्याचबरोबर वडपे त्यानंतर गाणे कळंपाडा कुळगाव त्याच्यानंतर कुशिवली आणि अगदी आपण पाहू शकतोय कोथेरीवाडी या सर्वच टीम्सला विनंती असेल की आपण रिपोर्टिंग करून राहायचंय. उपस्थिती नोंदवा कॉम बॉक्स मध्ये. आयोजक कमिटीच्या वतीनं ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय कारण आजच्या रात्रीमधील रेग्युलर लॉट्स जशा पद्धतीने संपन्न होईल, क्वालिफाय मॅच जशा पद्धतीने सुरू होईल तशा पद्धतीने आपण लॉट्स करणार आहोत. एक्झॅक्टली कळंपाडा संघाची उपस्थिती आम्हाला लाभली आहे त्यांचं अगदी सहर्ष स्वागत मनपूर्वक. 12 चेंडू 17 गरज. स्कोरबोर्डला 9 बनल्यात मॅच मध्ये. इथून आपण पाहू शकता 12 बॉल 17 येणार. दुसरा षटक मैदानावरती गोलंदाज बाळा दाखल झालेला आपण पाहताय. बाळा गोलंदाजीसाठी दाखल झालेला आपण बघताय मैदानावरती. सध्या ओरते विकेटनं खेळपट्टीमध्ये अगदी स्ट्रायकर एंडला फलंदाज मिलिंद. चला वेळ घेऊ नका. गोलंदाजी करत असताना अगदी शील्ड बी संगम मॅच जबरदस्त. फिल्डिंग मध्ये थोडासा फैलाव केला. पहिला पॉवर प्ले मध्ये हव्या तशा रन्स मिळाल्या नाहीयेत परंतु अजून देखील गेम ऑन आहे. 12 चेंडू 17.
हो पहिलाच बॉल पाची टॉप एज हेजा टेकन फलंदाजाला परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला लागतोय विकेट बॅटिंग करणाऱ्या तेलंगवाडी टीमला मिलिंद बाद सत्तावीस जाबेचा पाटला मैदानामध्ये केला जातो आपण पाहू शकतात सध्या तरी इक्वेशन मॅच मध्ये जर बघायला गेलं तर भरपूर मोठं दिसतंय पण बघू शकतायत स्कोर बोर्डला मात्र फक्त आणि फक्त 9 जाब आहेत मॅच मध्ये अजून देखील जर पाहायला गेलं तर 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये आपण बघू शकतात भरपूर साऱ्या धाब्याची गरज 18 धाब्याची गरज मात्र अजून देखील आपण पाहाल वेगवान चेंडू समोरा चेंडू अगदी आउटसाइड द ऑफ स्टिक पाहायला मिळतोय खेळपट्टीवरती गोलंदाज बाळा गोलंदाजी करतोय बॉलिंग करणाऱ्या टीमने इथे आता डीआरएच ची मागणी जी घेतलेली आपण पाहाल चेक केलं जातंय वाईडला खरतर स्पर्धेमध्ये वाईडच दिला जातो आणि त्यामुळे त्यातून चेक होतंय आणि जरूर व्हाईट बॉल अतिरिक्त चेंडू रिव्ह्यू गमवलेला आहे लक्षात ठेवा गोलंदाजी करत असताना शेल टीम इथून पुढे डीआरएस मिळणार नाहीये मॅच मध्ये 10 धाबा स्कोर बोर्डला 11 चेंडू आता 17 ची गरज शॉट ऑफ लेन भरपूर दुर्बलचा चेंडू अवैध खेळण्याचा प्रयत्न बिसामिंग झेलची संधी पकडला जाईल संपला खेळ अजून एक डावाला खिंडार अगदी या तेलंगवाडी टीमच्या फलंदाज बाद विकेट दुसरा गमावला तेलंगवाडी संघाने या दरम्यान जर पाहिलं तर गाणी संघाची देखील उपस्थिती आहे त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय बॅटर मैदानावरती अगदी गीतेश फलंदाजीसाठी इंटर राहिले आहेत लॉफ्ट करण्याचा प्रयत्न हा चेंडू पुन्हा एकदा अगदी जर पाहिलं तर मेन अंपायर अरे सर इथून चेक करण्यासाठी सांगत आहेत अंपायर रिव्ह्यू जो मात्र इथून घेतला जातोय व्हाईट बॉल आहे की नाही इथून चेक होत असताना आपण बघाल आणि अगदी व्हाईट बॉल अतिरिक्त चेंडू जो मात्र इथे गोलंदाज खेळपट्टीवरती बाळाच्या माध्यमातून टाकला गेला स्कोर बोर्डला पुन्हा एकदा चेंजेस 11 धाबा सामन्याचं इक्वेशन बदललं वेगवान चेंडू तिथे आपण पाहताय पुन्हा एकदा आल्या पावली परतावा लागेल फलंदाजाला माघारी अगदी गीतेश पुन्हा एकदा बाद विकेट वाडी संघाने पुन्हा एकदा खोलीत मॅच मध्ये 9 बॉल्स आता 16 धाब्याची गरज सामना बनवलाय पुन्हा एकदा आपण बघू शकतात अगदी या डाबामध्ये शील्ड बी संघाने गोलंदाज बाळा मैदानावरती गोलंदाजी करतोय खेळपट्टीवरती आपण पाहू शकता शांतता भरपूर दिसली आहे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी बादल तिथे फलंदाजीसाठी दाखल झाला आहे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पुढे एकदा बिसामिंग झेलची संधी विकेट कीपर डाउन दी बॉल हम भी किसी से कम नहीं हे सांगितले पुन्हा एकदा मैदानावरती बॉलिंग करणाऱ्या टीमने शील्ड संघाने अजून एक विकेट
धाब्याची गरज, जी मजबूत फलंदाजी होती ती पुन्हा एकदा जर पालकले तर अगदी कमी पडले. मिसामिक फटका बसलाय, झेलची संधी. क्षेत्ररक्षक बॉल वरती पोहोचला, थोडेसे दूर आहेत. एक सिंगल इथे मिळाली जाईल, धाबाची चान्स इथे अगदी पुढे एकदा लागेल. अजून एक धक्का बॅटिंग करणाऱ्या तेलंगवाडी टीमला. फलंदाज बाद. याही षटकामध्ये मिळाल्यात. म्हणजे जशा जसं प्रत्युत्तर जे मात्र जरूर नोंदवलेलं आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. अगदी या सामन्यामध्ये शीळ संघाच्या देखील गोलंदाजाने 7 बॉल 15 धाबेची गरज, 12 धाबा स्कोर बोर्डला बदल्यात. चला नेक्स्ट मॅच रेडी राहायचं दोन्ही संघ. पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल अगदी कोळेवाडी त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल ओमसाई वांगणी या दोन टीमच्या माध्यमातून. 7 बॉल आणि आपण पाहू शकाल सध्याच्या घडीला 15. इक्वेशन जे मात्र आपण पाहत आहे सध्याच्या घडीला जिंकण्यासाठी अगदी चेस करणाऱ्या तेलंगवाडी टीमला पहाट झाली आहे. 3 वाजलेत आणि जरूर ऑर्गनायझिंग कमिटी देखील हेच सांगतेय, जागते रहो जागते रहो जागते रहो. एक्झॅक्ट आपण पाहू शकता आजची फायनलची रात्र चॅम्पियन कोण असेल हे आपण जरूर शोधणार आहोत. आणि सध्या आजच्या लॉट्स मधून सुपर डुपर करता सुपर 8 मध्ये कोण जाईल हे देखील आपण या मॅचच्या माध्यमातून बघतोय. गोलंदाज बाळा तयार, सफल झालेत. क्रॉस बॅट करण्याचा प्रयत्न, मिसामिक फटका बसलाय, जेलची संधी कॅच ऑफ. एक सिंगल मिळाली, दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा इथे मिळाल्या जातील का बघता बघता भेटतायत याही षटकावरती 2 रन्स. आणि आता सामना पोहोचेल पुन्हा एकदा अंतिम षटकामध्ये, जिथे आपण पाहू शकतोय शेवटचं इक्वेशन 6 बॉल 13 धाबेची गरज. स्कोर बोर्डला मात्र 14 बदलात 6 चेंडू 13 ची आवश्यकता. चला वेळ घेऊ नका गोलंदाजी करत असताना अगदी जर्मन शील्ड संघ. चला टीम मीटिंग करायची नाही या गोलंदाजी करत असताना मैदानावरती शील्ड बी टीम. सामना इथून अगदी जर पाहिलं गेलं तर रफ अँड टफ जो मात्र आपण जरूर घडत चाललेला पाहताय. 6 चेंडू 13 ची गरज. चला फास्ट घ्या गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये शील्ड संघ आपण पाहताय. 6 बॉल 13 ची गरज. ऑन बॉलिंग मार्क वरती गोलंदाज. सहा चेंडू 13 ची गरज. गोलंदाज समाधान मैदानावरती ऑन बॉलिंग मार्क वरती दाखल झालेला पण पाहाल. महत्वाचा सामना. 6 चेंडू 13 धाबा. 13 धाबा चेस कराव्याच लागतील इथे तेलंगवाडी संघाला. 13 धाबा डिफेन्स कराव्याच लागतील मैदानामध्ये शील्ड टीमला. पण इथे कोणाची मेहनत आज आजमावेल या मैदानावरती हे आपण पाहणार आहोत. 6 बॉल 13 ची गरज. मास्टार्ट पहिला बॉल. वेगवान चेंडू तिथे आपण पाहताय. गोलंदाज खेळपट्टी वरती ओव्हर एक्साइटेड होत असताना पाहायला मिळाले. वाटलं होतं की कदाचित इष्टांवरती चेंडू आकर्षित होतोय, पण तिथे आपण पाहू शकतात अगदी एक सिंगलची मात्र या बॉलवरती जरूर मिळत असताना आपण बघताय. सरे सर बाटकट की 22 मधून सिंगलची मात्र इथून मिळाली जाते. स्कोरबोर्डला आपण पाहू शकतात अगदी 15 धाबा. हो इथे देखील पुढे एकदा गोलंदाज समाधानच्या माध्यमातून अगदी भरपूर चांगला चेंडू. मॅच कठीण आहे. चेस करणाऱ्या अगदी तेलंगवाडी संघाला 27 धाब्याचा पाठलाग केला जातोय. त्यामध्ये अगदी आपण पाहू शकता सध्या तरी या मॅच मध्ये अगदी भरपूर सारं स्ट्रगल केलं जात आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत. अप्रतिम समालोचन करतात प्रकाश भला. खूप साऱ्या शुभेच्छा आतील. धन्यवाद. अगदी आमचे आदरणीय कशेळे जे
अगदी आपण पाहू शकतायत उत्तम दादा पादीर कशळे विभाग येथील आमचे दादा नक्कीच आभारी असो. मॅच मध्ये आपण बघू शकता सध्याच्या घडीला इथून चान्सेस विकेटची संधी फलंदाजाला परतावा लागेल माघारी. अजून एक धक्का या सामन्यामध्ये अगदी तेलंगवाडी टीमला विकेट. तीन बॉल आता 11 धाब्याची गरज आणि संपूर्ण टेक्निकल टीम हेच सांगतीये. ऑलरेडी आपण पाहू शकताय नागे अंपायर मेन अंपायर सध्या तरी आपण पाहू शकता हरे सर जे अगदी थोडेसे सकमामध्ये आहेत. अगदी आपण बघू शकाल तर भरपूर त्यांना इथून मैदानाच्या आतमध्ये भूमिकेमध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि जरूर आता पारितोषिक येते सर आपण पाहाल अगदी नागा अंपायर आपण पाहू शकतायत हरेश निरगुडा यांनी जर व्हाईट बॉल किंवा षटकार वरती तकड्या करून दर्शवला तर मग 500 रुपयाचं पारितोषिक अगदी 500 म्हणजे अगदी आपण बघू शकता आमचे विनायक दादा आणि त्याचबरोबर सुरेश दादा यांच्या माध्यमातून रोख 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पुन्हा एकदा पारितोषिक जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. मेन अंपायर अगदी सुरेश सर आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी करतात षटकार किंवा व्हाईट बॉल अगदी आपण पाहू शकाल वरती तंगड्या करून जर दर्शवला तर मग 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 बॉल 9 ची गरज मैदानामध्ये आपण पाहू शकता. मॅच थोडीशी फसली आहे. शपलोन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मैदानावरती गोलंदाज खेळपट्टीमध्ये आपण बघू शकतात अगदी व्हाईट बॉल. आता इथून चान्स होते अगदी 1000 रुपये करतात इथून कमवण्याची. मेन अंपायर करतर अशी मजा की चालतं आणि जरूर आपण पाहू शकताय आमचे विनायक दादा असतील सुरेश दादा असतील त्यांच्या माध्यमातून थोडीशी खेचली जातीये करतर हरे सराची. 2 बॉल 8 ची गरज. सामना अजून देखील ऑन पाहायला मिळतोय. कोण जिंकेल तेलंगवाडी की शील्ड या दोन टीमच्या माध्यमातून. फुल टॉस बॉल ऑन ड्राईव्हला चेंडू लपेटलेला एक क्षेत्ररक्षक आहेत. फक्त आणि फक्त या बॉल वरती आपण बघू शकाल सध्याच्या घडीला एकच धाव भीती आहे आणि सामना इथून आता फसलेला आहे. मॅच मध्ये 1 बॉल 7 धाब्याची गरज. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघ रेडी राहा. कोळेगाव त्यांच्या विपक्षात पाहायला मिळेल ओमसाई वागणी या दोन टीमच्या दरम्यान पुढचा सामना असेल. 1 चेंडू आणि आता 7 धाब्याची गरज जी मात्र या सामन्यामध्ये आपण जिंकण्यासाठी बाकी पाहतोय. तेलंगवाडी टीमला षटकार जरी येत असेल तरी सुद्धा या सामन्यामध्ये कंपल्सरी चेस हा मुख्य निर्णय आणि शेवट परफेक्टली क्लीन बोल्ड केला मैदानावरती गोलंदाजाने आणि सामना जिंकलाय जनमान शील्ड बी टीमने. अभिनंदन शील्ड संघ आणि हडलक इथून आपण देतोय. सध्या तरी या मॅच मध्ये तेलंगवाडी टीमला जिंकलेल्या